truth table through the following logical equivalences. Using truth table through the following logical equivalences. हे प्रॉब्लेम सॉल्व कसं करायचं केअरफुली लक्ष द्या. जेव्हाही तुम्हाला लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस म्हणणार प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आधी आपल्याला क्वेश्चन दिला आहे निगेशन ऑफ P and Q equivalent P or Q and negation of P. अशा टाइपचा आपल्याला प्रॉब्लेम दिला राहणार आणि आपल्याला लेफ्ट हँड आणि राईट हँड या दोन्ही साइड काय आहे सेम हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. तर प्रॉब्लेम सॉल्व कसं करायचं आधी लक्ष द्या. ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इक्विव्हॅलन्सचे प्रॉब्लेम विचारणार तो जो आपला पहिला रो राहतो हा फक्त नंबर साठी ठेवायचा आणि दुसरा रो हा कंडिशन साठी ठेवायचा. बघा यामध्ये व्हॅल्यू किती आहे P आणि Q ओनली 2 व्हॅल्यू आहे. सो P Q दोन व्हॅल्यू आहे म्हणून P Q. त्यानंतर निगेशन P आहे निगेशन P. आफ्टर दॅट काय येणार निगेशन P अँड Q निगेशन P अँड Q. व्हॅल्यू दोन होत्या म्हणून मी पहिले PQ चा कॉलम घेतला. त्यानंतर निगेशन P आहे त्यानंतर निगेशन P अँड Q आहे. आता ती साइड बघू. पहिले ब्रॅकेट सॉल्व करू. P और Q त्यानंतर कंप्लीटली काय आहे P और Q अँड निगेशन P. आधी पूर्ण टेबल बनवून घ्यायचे. टेबल बनवणं खूप सिंपल आहे. आधी व्हॅल्यू किती आहे त्या चेक करायच्या. दोन व्हॅल्यू होत्या PQ तर आधी मी PQ चा टेबल बनवला. त्यानंतर निगेशन P आहे तर निगेशन P मग ही व्हॅल्यू कंबाईन तर लिहिता येणार नाही. आधी ब्रॅकेट लिहिला मग या ब्रॅकेट सोबत ही व्हॅल्यू लिहिली. आता नंबरिंग द्यायची 1 2 3 4 5 6. जेव्हाही इक्विव्हॅलन्सचा प्रॉब्लेम येणार तेव्हा अशी नंबरिंग द्यावीच लागणार. ओके आता याला सॉल्व करू. सो फर्स्ट P ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. ओके त्यानंतर ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. निगेशन P फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. त्यानंतर निगेशन P अँड Q आहे म्हणजे हा निगेशन P अँड Q. बट आपली अँड ची कंडिशन काय असते एक जरी फॉल्स तर आन्सर फॉल्स 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 ट्रू फॉल्स 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 ट्रू. एक जरी फॉल्स तर आन्सर फॉल्स. यामध्ये फॉल्स नाही आहे म्हणून ट्रू. यामध्ये फॉल्स आहे म्हणून आन्सर फॉल्स. निगेशन P सोबत मला Q घ्यायचा आहे ना. Is that clear? After that P or Q. आता P आणि Q ची व्हॅल्यू P आणि Q काय असतो एक जरी ट्रू तर आन्सर ट्रू 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 फॉल्स. आणि लास्ट P और Q सोबत अँड निगेशन P म्हणजे या कॉलम सोबत निगेशन P चा कॉलम येणार. या कॉलम सोबत निगेशन P चा कॉलम बट कंडिशन काय आहे अँड. पहिले मी हा कॉलम सॉल्व केला. आता अँड सोबत काय आहे निगेशन P. अँड ची कंडिशन काय असते एक जरी फॉल्स तर आन्सर फॉल्स. चेक करा फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू. आता आपले जो इक्विव्हॅलन्स कंडिशन होती निगेशन P अँड Q हा कॉलम कितव्या नंबरवर आहे 4. निगेशन P अँड Q.
त्यानंतर P और Q and negation P हा किती नंबरवर आहे 6. तर 4 आणि 6 आयडेंटिकल आहे का चेक करायचं. फॉल्स 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 ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स आयडेंटिकल आहे. मग लिहायचं फ्रॉम अबोव टेबल the column number 4 and 6 are identical, hence must be true. Okay, write down this. टेबल फाइंड आउट केल्यानंतर त्यामध्ये लिहायचं फ्रॉम द अबोव ट्रूथ टेबल, राइट डाउन फास्ट, फ्रॉम द अबोव ट्रूथ टेबल the entries in the column 4 and 6, the entries म्हणजे ते TTFF वाली, the entries in the column 4 and 6 are identical. The entries in the column 4 and 6 are identical, hence जे प्रॉब्लेम दिलं होतं ते ऍज इट इज पुट अप करायचं. hence negation P and Q equivalence in bracket P or Q and negation P. हे आपलं सेकंड टॉपिकचं विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट प्रॉब्लेम. ओके, त्यानंतर थोडं टफ म्हणजे डायरेक्ट मी 10th नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. आपल्याजवळ टाइम कमी आहे आणि सिलेबस लवकर खतम करायचा आहे कारण क्वेश्चन बँक पण समोर घ्यायची आहे. तर मी 10th नंबरचा प्रॉब्लेम घेत आहोत. बाकी आणखी काही जे टफ आहे ते सॉल्व्ह करून देतो. बाकी होमवर्क राहणार. राइट डाउन नेक्स्ट प्रॉब्लेम. negation of P by conditional Q is equivalence P and negation Q or Q and negation P. अगर तुम्ही बोलून बोलायला तर भयकरासारखी चुपचाप. विद्यार्थी मित्रांनो हे जे आपलं प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेम मध्ये आधी चेक करा व्हॅल्यू किती आहे. व्हॅल्यू आपल्या दोन आहे, एक P आणि एक Q. R आहे का नाही, ओनली 2 व्हॅल्यूज. तर आधी सोल्युशन मध्ये आपले कॉलम कसे फॉर्म करायचे ते समजून घ्या. चांगल्या प्रकारे प्रॉब्लेमला समजून घे जा. आधी कॉलम कसे फॉर्म करायचे. पहिला रो ठेवायचा नंबर साठी आणि दुसरा रो ठेवायचा आपल्या व्हॅल्यू साठी. सी हियर केअरफुली. पहिली व्हॅल्यू कोणती आहे P. जी आपली दुसरी व्हॅल्यू आहे प्रॉब्लेम कडे लक्ष द्या नंतर लगेच तुम्ही लिहा. पहिली व्हॅल्यू P, दुसरी व्हॅल्यू Q. आफ्टर दॅट पहिला ब्रॅकेट काय आहे P by conditional Q. So P by conditional Q. हा झाला P by conditional Q. but आन्सर मध्ये फक्त P by conditional Q आहे का नाही. नंतर त्याचा काय आहे निगेशन. सो निगेशन P by conditional Q. आफ्टर दॅट हा ब्रॅकेट काय आहे आपला निगेशन Q आणि निगेशन P हा कॉलम राहिला आहे. कारण हे बघा निगेशन Q आणि निगेशन P सुद्धा फाइंड आउट करायचा आहे. काही प्रॉब्लेम नाही. आपण हा लेफ्ट हँड साइड सॉल्व्ह केली त्यानंतर सुद्धा निगेशन Q आणि निगेशन P आपण लिहू शकतो. ओके, निगेशन P त्यानंतर लिहितो मी निगेशन Q. दिलं निगेशन P निगेशन Q. After that, P and negation Q. P and negation Q. After that, Q and negation P. Q and negation P. And finally, last column विद्यार्थी मित्रांनो P and negation Q
or Q and negation P हा आहे आपला फायनल कॉलम. पुन्हा एकदा केअरफुली लक्ष द्या. मी फर्स्ट नंबरचा एकदम इझी वाला प्रॉब्लेम घेतला आणि डायरेक्ट 10th नंबरचा प्रॉब्लेम घेत आहोत. PQ दोन व्हॅल्यू आहे. मी PQ दोन व्हॅल्यू घेतल्या. सॉरी P बाय Q आहे. आधी मी P बाय कंडिशनल Q घेतला. त्यानंतर त्याचं निगेशन आहे. सो निगेशन साठी स्पेशल कॉलम. आफ्टर दॅट निगेशन P आणि निगेशन Q च्या व्हॅल्यू आहे. त्या व्हॅल्यू तशा तर इथं घ्या लागत होत्या, बट डायरेक्ट इथे घेऊन घेतल्या आता. त्यानंतर P अँड निगेशन Q, Q अँड निगेशन P आणि या दोघांचा ऑर. 1 2 3 4 5 6 7 8 9 टोटल झाले आपले 9 कॉलम. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. काय आहे बाय कंडिशनल. बाय कंडिशनल मी तुम्हाला कालच टीच केलं होतं. सेम असलं तरच ट्रू. सेम आहे ट्रू, सेम आहे का फॉल्स, सेम फॉल्स, सेम आहे ट्रू. सेम असलं तरच काय की विद्यार्थी मित्रांनो ट्रू. आफ्टर दॅट आता P बाय कंडिशनल Q चा निगेशन. निगेशन म्हणजे ट्रू असणार तर फॉल्स, फॉल्स असणार तर ट्रू, फॉल्स ट्रू, ट्रू. मग निगेशन ऑफ P आहे. P काय होता ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. तर निगेशन ऑफ P फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. मग निगेशन ऑफ Q, Q काय होता ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. तर निगेशन Q फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. त्यानंतर P अँड निगेशन Q. हा बघा P आणि हा निगेशन Q. कॉलम बरोबर घ्या, लक्षात द्यायचे. P निगेशन Q आणि कंडिशन कशाची अँड. अँड मध्ये एक जरी फॉल्स तर आन्सर फॉल्स. फॉल्स येणार. फॉल्स आहे का नाही म्हणजे ट्रू येणार. फॉल्स आहे फॉल्स येणार. फॉल्स एक प्रेझेंट आहे फॉल्स. मग दुसरी कंडिशन Q अँड निगेशन P. पुन्हा अँड आला तर Q अँड निगेशन P या दोघांना चेक करू. ट्रू फॉल्स आहे फॉल्स, फॉल्स असणार तर फॉल्स येते. फॉल्स ट्रू फॉल्स येणारच. ट्रू फॉल्स फॉल्स येणारच. फॉल्स 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 येणारच. का बरं? कारण अँड मध्ये एक जरी फॉल्स असला तर आन्सर काय येत असते फॉल्स. आता लास्ट कंडिशन आहे या दोघांमध्ये ऑर. आणि ऑर ची कंडिशन काय असते एक जरी ट्रू तर आन्सर ट्रू. ट्रू आहे का नाही. ट्रू आहे यस. नो ट्रू नो ट्रू. कारण ऑर मध्ये एक जण सांगा Q अँड निगेशन P. Q अँड निगेशन P ट्रू ट्रू. अच्छा एक जरी फॉल्स असलं तरच आन्सर काय येत असते फॉल्स. आणि इथं एक पण फॉल्स नव्हता. अँड ची कंडिशन एक फॉल्स तर आन्सर फॉल्स. और एक जरी ट्रू तर आन्सर ट्रू. बाकी लक्ष द्या. आता और च्या कंडिशन मध्ये ट्रू आहे का नाही. एक ट्रू आहे आन्सर ट्रू येणार. एक ट्रू आहे आन्सर काय येणार ट्रू. आता कोणता कॉलम निगेशन P बाय कंडिशनल Q, फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स आणि लास्ट वाला फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स. फ्रॉम द अबोव ट्रूथ टेबल the entries in the column 4 and 9 are identical. 4 आणि 9 नंबरच्या ज्या एंट्रीज आहेत कॉलम मधल्या त्या आयडेंटिकल आल्या. हेन्स हे झालं आपलं ट्रू. कंडिशन नेहमी लक्षात ठेवा. अँड मध्ये एक जरी फॉल्स असला तर आन्सर फॉल्स येते आणि ऑर मध्ये एक जरी ट्रू असला तर आन्सर ट्रू येते. राईट.